नमस्कार. आज आपण झटपट कुकरमध्ये होणारा व्हेजिटेबल पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आहे. ते स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी घेतले आहे 1 उभा चिरलेला कांदा, वाटाणे, फ्लॉवर, 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची, गाजर, बटाटा आणि कढीपत्ता. आता आपण फोडणी करून घेऊया. त्यासाठी मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतले. त्यात 1 चमचा जिरे आणि सर्व भाज्या टाकून घेऊ. सर्व भाज्या आपल्याला 2 मिनिट फ्राय करून घ्यायच्या आहे. ते छान परतून घेऊ. आता मी त्याच्यात 1 मोठा चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतली आणि आता त्याच्यात 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला टाकते. आता आपण त्यात भिजवलेले तांदूळ घालून घेऊया आणि आपण त्याच्यात आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊ. आता आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालून घेऊया. वरून थोडे तूप टाकून घेते. आता कुकर लावून त्याला 3 शिट्ट्या करून घेते. म्हणजे आपला पुलाव छान असा मोकळा दाणेदार होतो. आता तुम्ही बघू शकता आपला व्हेज पुलाव रेडी झाला आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.